आज अल्पसंख्याक विभागाच्या विषयी अडीअडचणीविषयी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी हसन मुश्रीफ साहेब, सना मलिक, नवाबभाई मलिक हे सगळेच जण उपस्थित होते। विशेषतः मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तेही उपस्थित होते। आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणीत त्यांचे जे कर्ज वाटप आहे, कर्ज वसुली आहे, त्या बाबतीमध्ये जे अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक धोरण कळलं की ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून जसा कर्ज पुरवठा केला जातो त्या बाबतीमध्ये त्या धर्तीवरती आपल्याही महामंडळाकडून या बाबतीमध्ये काय करता येईल एक नवीन स्कीम आणण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती घेतलेला आहे की जेणेकरून या राज्यातले जे या महामंडळामध्ये ज्यांना कर्ज किंवा ज्यांना काही गोष्टी ज्या ही हव्या आहेत त्यामध्ये त्यांना सुलभता यावी। त्यामुळं आज हा निर्णय ज्या राज्यातले जेवढे अल्पसंख्याक समाजाची मुले असतील ज्यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना निश्चित प्रकारे तो फायदा होईल। आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या उपमुख्यमंत्री साहेबांनी दादांनी या बाबतीमध्ये सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। नाही, या बाबतीमध्ये आपलं म्हणणं बरोबर आहे। या बाबतीमध्ये काय बहुतांशी तक्रारी काही अंशाने माझ्याकडे पण तक्रारी आलेल्या आहेत आणि या भविष्यामध्ये अशा तक्रारी येऊ नयेत किंवा जो काय बोगसपणा किंवा जो काय एजंटगिरी होती ती कुठेतरी कायमची दूर व्हावी आणि निश्चित प्रकारे अल्पसंख्याक मुलींना त्यांना शिक्षणासाठी असेल व्यवसायासाठी असेल एक चांगल्या योग्य प्रकारे कर्ज मिळावे यासाठी अनेक दुरुस्ती करण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे। ऑडिट संदर्भामध्ये आजचा विषय ऑडिटचा विषय नव्हता, परंतु निश्चित प्रकारे ती प्रक्रिया राबवली जाईल। परंतु मौलाना अब्दुल आझाद जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष तुमच्या पक्षाचे नेते आहेत अंतुले, त्यांच्या विरोधात देखील अनेक आंदोलनं जी आहेत ते अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली। त्यांनी अनेक गैरव्यवहार या महामंडळामध्ये केला असा देखील आरोप नाही, त्यांनी गैरव्यवहार केला असं म्हणता येणार नाही। मुश्ताक अंतुले जे अध्यक्ष आहेत ते खूप एक चांगला अध्यक्ष या महामंडळाला मिळालेला आहे, परंतु निश्चित प्रकारे कर्ज वाटप करताना कुठं तर अनियमितता किंवा काय गोष्टी झाल्या असतील, पण त्या बाबतीतच खरं तर ह्या पुढे भविष्यामध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठीच खरं तर आजची बैठक आम्ही आयोजित केली होती। मामा, खरं तर सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यात एका उद्योन्मुख कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। खरंच राज्य सरकारकडे कंत्राटदारांची बिलं देण्याकरता पैसे नाही आहेत का? ह्याचमुळे या सगळ्या कंत्राटदारांच्या आत्महत्या होतात का? आणि विरोधी बाकावरचे नेते मंडळी म्हणतात ही आत्महत्या नाही आहे तर ही सरकारने केलेली हत्या आहे म्हणून। नाही, खरं तर ही बातमी निश्चित प्रकारे एक दुःखदायक आहे आणि मला मनाला वेदना होणारी आहे। त्यांनी आत्महत्या का केली, कशासाठी केली ह्याची अजून आपल्याला काय माहिती आलेली नाही, परंतु ही माहिती आल्यानंतर खरं त्या बाबतीत अधिक बोलणं उचित होईल। कंत्राटदाराची हत्या एकीकडे पैसे न मिळाल्यामुळे आणि दुसरीकडे फोकाट यांना म्हणणं की सरकार भिकारी आहे। खरं सरकारी भिकारी आहे का? सरकारकडे पैसे नाही आहेत का? या बाबतीमध्ये खरं तर मी काय बोलावं जास्त, आपण जर हा प्रश्न थोडा वरिष्ठांना जर विचारला तर ठीक है। सर, नहीं, इसमें ये बातचीत हुई कि जो कर्ज हम देते हैं उसमें क्या क्या सुधारना करना चाहिए और वो अन्ना साहब पाटिल महामंडल में जो उनकी स्कीम रहती है कर्ज वाटप की उसके साथ उसको कैसे उसके मैच किया जाए यही अभी आज निर्णय हुआ है और उसकी स्कीम एक 8-10 दिन में हम उधर कैबिनेट में लेके आएंगे। दूसरा सवाल अलग है। 2001 सुप्रीम कोर्ट का भी एक अंतरिम फैसला आया है। बॉम्बे हाईकोर्ट ने जो 2006 के जो 12 टेंडरास के जो आरोपी थे उनको रिहा कर दिया था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उस फैसले पर अंतरिम रोक लगा दी। राहत की बात है सरकार के लिए? नहीं, तो इसके मामले में तो मैं बोल नहीं सकता। इसको तो सरकार हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ही बोलेंगे। मामा
सूरज चव्हाण यांचं मारहाणीचं प्रकरण नुकतंच ताजं आहे. विजय घाडगे पाटील जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणतात की सुनील तटकरे यांनी सांभाळलेले गुंड सूरज चव्हाण यांच्याकडनं मला प्राणघातक मारहाण करण्यात आली असा ते आरोप करतात आहेत. आता ते अजित पवारांच्या भेटीसाठी ॲम्ब्युलन्समधून निघालेले. आता या बाबतीमध्ये आता मी पण तुमच्यासारखंच टी व्हीवर ह्याच्यावरती बातम्या ऐकतोय पाहतोय, ती मी काय माहिती घेतलेली नाही. पण नक्की या बाबतीमध्ये अधिकची माहिती घेतल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी आपल्याला काही गोष्टी सांगू शकतो. घाडगे पाटील म्हणतात की गुंड पोचलेत म्हणून. आता या बाबतीमध्ये मी काहीच बोलू शकणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.